फक्त ज्यांनी UDITI प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? आणि सगळ्या खेळ मेळ करून UDITI प्रमाणपत्र तयार केलेले, UDITI कार्ड तयार केलेले, त्यांचा शोध कधी लावला जाणार आहे? यांनी स्वतःचं राजकीय आर्थिक जेवढं काही वजन वापरता येईल तेवढं वजन वापरून मॅनेज करण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत. म्हणजे तुमच्या सरकारी दवाखान्यातल्या यंत्रणेचा वापर करून बोगस प्रमाणपत्र काढले गेले. खऱ्या दिव्यांगजनाची रोजीरोटी पळवणारे बोगस दिव्यांग यांनी मात्र महाराष्ट्रात उच्छांद मांडलाय. आणि त्या संदर्भामध्ये जेव्हा तुकाराम मुंडे दिव्यांग सचिव झाले तेव्हा त्यांनी जिल्हा परिषदेच्या CEO एक पत्र काढलं की तुमच्या अखत्यारीत जे जे काही विभाग येतात त्या विभागामधले बोगस दिव्यांगजनाची तपासणी करावी. त्याच्यानंतर या संदर्भातलं शासन निर्णय पण काढण्यात आला. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट लिहिलं होतं जर संशय वाटला तर त्यांची दिव्यांगत्व तपासणी पण करण्यात यावी, या आशयाचा शासन निर्णय. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेने सुरू केलेले काम. पण या सगळ्या कामामध्ये बोगस दिव्यांग खरंच शोधला जाईल का असे संशय मात्र विविध ठिकाणच्या घटना पाहिल्यानंतर होत आहेत. त्याच्यातल्या काही घटनांबद्दल बोलू आपण. कोल्हापूरमधील CRP या ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे एक रॅकेटच समोर येते. त्या रॅकेटचे म्हणजे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठीचे त्या रॅकेटचे स्वतःचे दर आहेत. 40,000, 80,000 ते 2 लाखापर्यंत पैसा घेऊन हे लोक त्या दिव्यांगजनाला बोगस UDITI कार्ड देतात. त्याच्याच बरोबर कोपरगाव मध्ये बोगस दिव्यांग तपासणीसाठी आणि झाडाझडती घेण्यासाठीची एक समिती करण्यात आली. आणि या समितीचं काम होतं की त्या बोगस दिव्यांगाच्या सगळ्या गोष्टी तपासून बघणं. पण असं झालंय की या समितीचे 4 सदस्यच खोट्या दिव्यांगाची पाठराखण करतात. त्याच्याच बरोबर पारनेर तालुक्यातील ढवळे नामक गट शिक्षणाधिकारी यांनी पण बोगस शिक्षण तपासणी दरम्यान काही बोगस शिक्षकांना तपासणीतून वगळलंय. नाथआहेरी गडचिरोली या ठिकाणचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी मिळवली. ऍक्च्युली मूळ पुण्याचे असताना पण यांनी आधार कार्ड वगैरे या सगळ्या बदलून त्या ठिकाणी फेरफार करून बोगस दिव्यांग कर्णबधित दिव्यांग प्रमाणपत्र घेतले. दिव्यांग सचिवालयातून पण या बाबतीत कडक कारवाई आणि तपासणी करण्याचे पत्र आलेत. पण याच्याबद्दल आणखीन काही होत नाही. नेमकं काय हे आपण महबूब अली यांच्याकडून जाणून घेऊ. अहेरी नगर पंचायतमध्ये सध्या कार्यरत असलेले मुख्याधिकारी श्री गणेश शहाणे हे दिव्यांग कोट्यातून लागलेले अधिकारी आहेत. शासकीय नोकरी दिव्यांग कोट्यातून प्राप्त केली. या संबंधात लोकसेवा आयोग स्वतः लोकसेवा आयोगाने या संबंधात महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर एक असं पत्र लिहिले. त्यांनी डिटेलमध्ये अशी माहिती दिली की गणेश शहाणे यांनी पुणे येथून दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचे प्रयत्न केले. त्याच्यासाठी ते नियमानुसार अर्ज दिला. पण ते दिव्यांग नसल्याने पुणे येथून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तेव्हा त्यांनी धुळेला जाऊन तो प्रमाणपत्र प्राप्त केला. आणि प्रमाणपत्र प्राप्त करताना त्यांनी खोटं आधार कार्ड, बोगस आधार कार्ड, अर्धवट पत्त्याचा आधार कार्ड दिला असं त्यांनी स्पष्ट नमूद करून पुढे असं लिहिले आहेत की सदर प्रमाणपत्र देखील बोगस असण्याची शक्यता आहे. 1 वर्षापूर्वी ही माहिती लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाकडे दिली. पण आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आम्ही सुद्धा त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे. तुकाराम मुंडे साहेबांकडे तक्रार केली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले पण आतापर्यंत चौकशी पूर्ण करण्यात आली नाही. ते आत्ताही आपल्या पदावर कार्यरत आहे. वारंवार तक्रार करून त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कोण आहे महाराष्ट्र शासनामध्ये गणेश शहाणेला वाचवत आहे, त्यांचा प्रोटेक्शन करत आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग यांच्यावर कारवाई का होत नाही हा मात्र प्रश्न सामान्य दिव्यांगजनाच्या मनात आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर रुग्णालयातून एकाच जावक क्रमांकाचे 2-2 प्रमाणपत्र असं 142 प्रमाणपत्र दिलेले. आता नवीन गोष्ट एक समोर येते. या बोगस दिव्यांगांनी दिव्यांगासाठीच जे कर्ज असतं, जे कार्यालय असतं, त्या कार्यालयातून कर्ज प्रकरण पण मंजूर करून घेतलेत. त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पण फक्त पुढे आलेल्या गोष्टीवर गुन्हे दाखल करायचेत का? फक्त ज्यांनी UDITI प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचेत का? असे असंख्य दिव्यांग आहेत ज्यांनी सगळ्या खेळ मेळ करून UDITI प्रमाणपत्र तयार केलेले, UDITI कार्ड तयार केलेले. त्यांचा शोध कधी लावला जाणार आहे? आणि जसं मुंडे साहेबांनी सांगितलंय, निर्देश दिलेत
की दिव्यांगजनाची म्हणजे UDID कार्ड आणि प्रमाणपत्राची तर तपासणी करायचीच आहे, पण जिथं वाटतं तिथं दिव्यांगत्वाची फेर तपासणी करायची. दिव्यांगत्वाची फेर तपासणी करत असताना नेमक्या कोणत्या हालचाली होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एखाद्या संघटनेचा किंवा काही संघटनेचा दबाव तर नाही ना, असं मात्र कुठंतरी दिव्यांगजनातून विचारलं जात आहे आणि त्यांचं विचारणं रास्त पण असू शकतं. कारण की या सगळ्या गोष्टी होणार आहेत, आपण तिथं पाठवणार आहेत, पण हे बोगस दिव्यांग तुम्ही जिथं त्यांना पाठवताय त्या ठिकाणी यांनी स्वतःचं राजकीय आर्थिक जेवढं काही वजन वापरता येईल तेवढं वजन वापरून मॅनेज करण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि हे जर असं मॅनेज होत असेल तर मग या तपासणीला काहीच अर्थ उरणार नाही. हे सगळं होत असताना हे बोगस जर समजा खऱ्या दिव्यांगाचे सगळे लाभ लुटत असतील, अनियमितपणे माया कमवत असतील आणि तीच माया ह्यांच्या पुढच्या जुगाडासाठी वापरत असतील तर मग नेमकं खऱ्या दिव्यांगाने काय करावं. बरं, या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये सर्व राजकीय विरोधक सर्व पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवला. काय झालं पुढे त्याचं? नोकरीमध्ये अनेक हुशार दिव्यांगजनांना मेहनत करून नोकरी मिळवायची, पण त्यांच्या बोकांडी त्यांच्या जागेवर ऑलरेडी हे बोगस येऊन बसलेत आणि हे निर्लज्ज निर्डावलेले बोगस यांना पुढच्या सगळ्या व्यूहरचना माहिती आहेत, म्हणून तर ह्यांनी यांचे धागेदोरे लावायला चालू केले. काय होणार आहे पुढं? इतक्या मोठ्या याद्या 2025 मध्ये नोकरीमध्ये कोण कोण या सगळ्या गोष्टीच्या याद्या आमच्याकडे आहेत. त्या याद्यामधले किती दिव्यांगजन बोगस म्हणून तुम्ही पुढे आणलेत आणि जर पूर्ण आणले नसतील तर का नाही पुढे आणले? अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खऱ्या दिव्यांगजनासाठी बनवलेले कायदे, खऱ्या दिव्यांगजनासाठी बनवलेले नियम हे फक्त कागदावरच राहतात की काय असं बोलावं लागतंय. म्हणजे तुमच्या सरकारी दवाखान्यातल्या यंत्रणेचा वापर करून बोगस प्रमाणपत्र काढले गेले. क्या बात. आणि आपण तपासणी करताना काय करतोय? त्यांचं UDID कार्ड बघतोय आणि त्यांचं सर्टिफिकेट भरतो. अहो, त्यांनी ती यंत्रणाच तिथं मॅनेज करून हे सगळं काढले. हे बघून काय होणार आहे? 4% दिव्यांग 42% करतो, 7% दिव्यांग 47% करतो. मग तुम्ही कोणतं बघणार आहेत? हे 4% दिलेलं बघणार म्हणजे खरंच 4% बघणार आहेत का त्याने 42-47 केलेलं बघणार आहेत? हो, अशा कितीतरी गोष्टी समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते यासाठी धडपडतायत, मेहनत करतायत, पण या सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा आमच्यासारख्या दिव्यांग हिताचं काम करणाऱ्या लोकांपेक्षा हे बोगस दिव्यांग मजबूत आहेत का असं बोलायची वेळ येते. याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांचं विजन फार मोठं आहे. त्यांनी फार मोठ्या विजनने हे सगळं कार्य चालू केलंय. आता त्यांनी म्हणजे नोकरीमध्ये नेमकं आरक्षण कसं ठेवावं याच्यासाठीची पुढची प्लॅनिंग केली. पण एकटी तुकाराम मुंडे साहेबांची प्लॅनिंग हे बोगस दिव्यांग शोधण्यासाठी उपयुक्त राहील का हा प्रश्न आहे. कारण एकटा अधिकारी, त्या अधिकाऱ्याला एक खमक्या अधिकारी, मजबूत अधिकारी, त्या अधिकाऱ्याला मात्र तुम्ही बाकीचे जे सगळे अधिकारी त्यांनी मनातून मदत केली पाहिजे. ते खरंय ते पुढे येऊ द्या ना. कसं येऊ द्यायचं? तुम्हाला पैसे दिसतात ना, आतापर्यंत पैशासाठीच केलं, हेतून पुढे पण पैशासाठीच. तुम्ही त्यांना नोटीस देताना त्या नोटीस मध्येच लिहा ना सरळ सरळ तुमचे प्रमाणपत्र खोटे जाणवत आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर कलम नंबर 91 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. जाऊ द्या, कुठे जायचं तिथं करू दे त्यांना अपील करताना त्यांना त्यांची पण बाजू मांडावी लागेल आणि शासनाची बाजू कलम नंबर 91चा आधार घेऊन परखड मांडता येईल. पण हे कधी होणार आहे? का नाही लावत कलम नंबर 91? नोटीस द्या, तपासण्या करा, ह्यांचे आम्ही प्रमाणपत्र बघितले, आम्ही ह्यांना नोटीस पाठवली, त्यांचं उत्तर याची वाट बघतोय. किती महिने आणि का? खरा दिव्यांगजन कितपत जगतोय, त्याचं जीवन कितपत आहे, त्याच्या अधिकाराच्या नोकऱ्या वळल्या गेल्यात, त्याच्या अधिकाराचे कर्ज घेतले गेलेत, त्याच्या अधिकाराच्या एसटीतल्या जागा बळकावल्या गेल्यात, हे रोज दिसतंय. आणि रोज दिसत असताना फक्त कागदावर खेळणार आहेत का आपण? जर कागदावर खेळणार असाल तर खऱ्या दिव्यांगजनाला कधीही न्याय मिळणार नाही. पोटतिडकीने बोलावं लागतंय. कारण अनेक दिव्यांगजन आमच्याकडे या सगळ्या तक्रारी मांडतात, त्यांची लेखी गोष्टी आमच्याकडे मांडतात, ते तोंडी आमच्याकडे मांडतात आणि त्यांच्या सगळ्या मांडण्यामध्ये एक मात्र जाणवतं, ते थोडेसे निरुत्साही आहे. त्यांना वाटतं याच्यात पण काही होणार नाही. मुंडे साहेब करतायत, त्या मुंडे साहेबांच्या एवढ्या मोठ्या कार्याला मात्र बाकी सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत केलीच पाहिजे. नाहीतर या सगळ्या गोष्टीसाठी आणखीन एक कडक आदेश कलम नंबर 89 नुसार मुंडे साहेबांना काढावाच लागणार आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा आणखीन एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू. नमस्कार.